लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवाला खूप ताप आलेला असतो, म्हणून नंदिनी त्याच्या डोक्यावरती पाण्याच्या पट्ट्या ठेवत असते आणि ती जीवाचा ताप चेक करत असते. ताप हा थोडासा कमी झालेला असतो तर नंदिनी त्याच्या शेजारीच बसून राहते. तर दुसऱ्या दिवशी पार्थ हा ऑफिसला जाण्यासाठी आवरत असतो. काव्याची अंघोळसुद्धा झालेली असते. ती मनातच जीवाबद्दल विचार करत असते. ती विचार करत असते की आता जीवाची तब्येत कशी असेल, जीवाला आता बरं वाटत असेल का, असा विचार करत ती आता लगेचच जीवाकडे त्याला पाहण्यासाठी निघालेली असते. परंतु ती आता दरवाजातच थांबते. तिथे पार्थला समजतं की काव्याच्या मनात नक्कीच काहीतरी चाललेलं आहे, त्यामुळे तो सततच काव्याकडे पाहत असतो. काव्या ही तिच्याच विचारामध्ये गुंग असते. तेव्हा पार्थ म्हणतो काव्या, परंतु काव्याला काही समजतच नाही. तिचं पार्थकडे लक्षच नसतं. पुन्हा एकदा पार्थ म्हणतो काव्या. तेव्हा काव्या म्हणते काय. मग लगेचच पार्थ म्हणतो तुम्ही काल रात्री व्यवस्थित झोपला नाहीत. तुम्ही सारखं काहीतरी बडबडत होतात, त्यामुळे मला देखील झोप आली नाही. तेव्हा तिथे काव्या आता पार्थकडे पाहतच राहते आणि ती सॉरी असं म्हणते. आणि ती पुढे म्हणते की सॉरी, तुम्हाला माझ्यामुळे झोप लागली नाही. तुम्हाला जर डिस्टर्ब होत असेल तर मी दुसरीकडे झोपत जाईन. हे ऐकल्यावरती पार्थला धक्काच बसतो. तेव्हा पार्थ म्हणतो नाही नाही, तुम्ही तसे काही करू नका. तुम्ही फक्त घरच्यांशी नॉर्मल वागत राहा, असं म्हणत पार्थ हा निघून जात असतो. परंतु काव्या पार्थला हाक मारते आणि थांबवते. ती म्हणते जीवाची तब्येत आता कशी आहे, कारण त्यांना काल बरं वाटत नव्हतं. तेव्हा पार्थ म्हणतो आता मीच पाहतो त्याची तब्येत कशी आहे. जेव्हा पार्थ हा तेथून निघून जातो तेव्हा काव्या डोक्यालाच हात लावते. जीवाबद्दलची असणारी काळजी तिला स्वस्थ बसू देत नसते. तिच्या मनामध्ये सतत जीवाचाच विचार चालू असतो. तर इकडे आता पार्थ हा जीवा आणि नंदिनीच्या रूममध्ये जेव्हा येतो आणि तो समोर पाहतो तर जीवा हा अगदी गाढ झोपलेला असतो आणि नंदिनी त्याच्या शेजारीच तिथे बसून त्याची काळजी घेत असते. पार्थ हा त्यांच्याकडे पाहतच राहतो आणि तो माघारी निघून जात असतो, कारण ते दोघेही झोपलेले असतात म्हणून. तेव्हा तिथे पार्थच्या मोबाईलची अचानक रिंग वाजते आणि तो कॉल कट करतो. परंतु त्या आवाजामुळे नंदिनी आता जागी होते आणि ती लगेचच पार्थकडे येत विचारते काय झालं. मग त्यावेळी लगेचच पार्थ म्हणतो काही नाही, सॉरी हा माझ्यामुळे तुमची झोपमोड झाली, पण मी जातो आहे. तेव्हा काव्या म्हणते, तेव्हा नंदिनी म्हणते नाही नाही, अहो आम्हाला उठायला जरा उशीरच झाला. पार्थ म्हणतो त्याचं काही नाही आहे, मी फक्त जीवाची तब्येत कशी आहे हे विचारायला आलो होतो. त्यावेळी ती म्हणते आता तब्येत बरी आहे. तेव्हा तिथे पार्थ म्हणत असतो की तुम्ही काळजी खूप चांगली घेत आहात, परंतु जीवाची काळजी घेत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, असं म्हणत पार्थ हा तेथून निघून जातो. त्यानंतर नंदिनी आता तेथील सर्व काही भरभर आवरत असते. तर इकडे मानिनी आता किचनमध्ये नाश्ता बनवत असते. इतक्यातच तिथे काव्या जाते आणि ती ब्लॅक कॉफी बनवत असते. तेव्हा मानिनी तिच्याकडे पाहतच राहते आणि ती विचारते काय गं, तुला काही हवं आहे का. त्यावेळी तिथे काव्या म्हणते नाही, मी ब्लॅक कॉफी बनवत आहे. तेव्हा साखर हवी आहे का असं मानिनी विचारते. तेव्हा ती म्हणते नको. मग काव्या आता तिची कॉफी बनवू लागते. तिथे काव्याच्या मनामध्ये सारखे जीवाचेच विचार येत असतात. तर तिथे आता मानिनी पोहे आणि ज्यूस घेऊन जात असते. तेव्हा काव्या म्हणते काकू थांबा, तुम्ही हे कोणासाठी घेऊन जात आहात. तेव्हा मानिनी म्हणते अगं काही नाही, मी हे जीवा आणि नंदिनीसाठी ब्रेकफास्ट घेऊन चालली आहे. कालपासून त्यांनी काहीच खाल्लेलं नाही आहे. मग काव्या म्हणते हो माहीत आहे, पण त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट मी घेऊन जाऊ का, तुम्हाला ते चालेल का. मानिनी पहिल्यांदा काव्याकडे पाहते आणि नंतर ती म्हणते की हो ठीक आहे चालेल. काव्या आता लगेचच तो ट्रे घेऊन जीवा आणि नंदिनीच्या रूमकडे जाते. जेव्हा नंदिनी हे रूममध्ये जाते तेव्हा तिथे जीवा हा झोपलेला असतो. ते पाहून तिला खूप छान वाटतं. तेव्हा काव्या म्हणू लागते मला तुला असं पाहून खूपच बरं वाटत आहे. काल तुला असं त्रासामध्ये पाहून माझा जीव अगदी कासावीस होत होता. मला वाटत होतं की असं धावत येऊन तुला पाहावं, तुझी काळजी घ्यावी. मी एवढी हेल्पलेस होते की इच्छा असतानासुद्धा तुला भेटू शकत नव्हते. आज कमीत कमी माझ्या हातून तुला नाश्ता तरी देते. तेव्हा तिथे नंदिनीही अंघोळ करून बाहेर येते आणि ती म्हणते काव्या
मग आता तिथे काव्याचं नाव ऐकल्यावरती जीवा ताडकन उठून बसतो. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं मी आता खाली येणारच होते, यांनी कालपासून काही खाल्लेलं नाही आहे. आणि असं म्हणत ती काव्याकडून पोहे आणि ज्यूस घेते आणि ती त्यातला ज्यूस जीवाला पिण्यासाठी देते. त्यानंतर जीवा पहिल्यांदा काव्याकडे पाहतो आणि नंतर नंदिनीकडे. तर तिथे काव्याच्या जीवाची घालमेल होत असते, कारण तिचा हक्क हा नंदिनीला मिळालेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते की तुम्हाला रात्रभर झोप लागली ना, काल एवढा ताप होताना हे रात्रभर झोपलेले नाही आहेत. काव्या यांनी गोळ्यासुद्धा घेतल्या नाहीत आणि जेवण देखील करत नव्हते. मी जेव्हा हट्टाने गोळ्या दिल्या तेव्हा कुठे त्यांनी माझं ऐकलं. मात्र तिथे आता काव्याच्या डोळ्यात पाणी असतं. मग तिथे नंदिनी म्हणते, अहो ज्यूस घ्या ना. तेव्हा जेव्हा आता लगेचच ज्यूस घेतो आणि तो काव्याकडे पाहत असतो. काव्या लगेचच विचारते, आता तुम्हाला बरं वाटतंय का? तेव्हा जेव्हा म्हणतो, एवढं काळजी करण्यासारखं काहीही नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, हे आज ना असं बोलतायत, परंतु त्यांना काल खूप ताप होता. आणि हे ऐकून काव्याला खूप मोठा धक्काच बसतो. त्यानंतर काव्य ही आता रागाच्या भरात आईला भेटण्यासाठी तेथून निघून जाते. काव्याचा सूर अचानक कसा बदलला हे नंदिनीला समजतच नाही. काव्य ही जिन्यावरून खाली येत असते आणि समोरूनच रूममधून पार्था येत असतो. तेवढ्यातच आता त्या दोघांची धडक होते आणि धडक झाल्यानंतर ती रागाच्या भरातच म्हणते, काय आहे, तुम्हाला नीट बघून चालता येत नाही का? तेव्हा पार्थ म्हणतो, सॉरी माझ्या लक्षात नाही आलं. आता पार्थच्या हातातील सर्व फाईल्स खाली पडतात. पार्थ म्हणतो, तुम्हाला कुठे लागलं आहे ते दाखवा बरं. तेव्हा काव्या म्हणते, काही गरज नाही आहे, मी माझी समर्थ आहे. तेव्हा पार्थ सांगतो की काव्या, अहो एकदा टक्कर झाली ना तर डबल टक्कर करायची असते, कारण तसं नाही केलं तर शिंग येतात. तेव्हा तिथे काव्या म्हणते, येऊ देत. असल्या पकाऊ लोकांना झेलायचं असेल तर शिंग येऊच देत, तर शिंगे येऊ द्या मला. पार्थ म्हणतो, अहो पण मला नको आहेत ना शिंगे, मला नको आहेत ना शिंग पण. तेव्हा तिथे काव्य विचारते की तुम्ही याबद्दल इतके सिरियस आहात का? तुम्ही उगाचच माझं डोकं खाऊ नका, तुम्ही जा कामावरती. असं म्हणत ती मोबाईलमध्ये पाहते. तिची कॅबच बुक होत नसते. ती म्हणते की कॅब का बुक होत नाही आहे. तेव्हा पार्थला लगेचच समजतं की हिला कुठेतरी जायचं आहे, म्हणून तो विचारतो, तुम्हाला कुठं जायचं आहे का? तेव्हा काव्य म्हणते, काय? पार्थ म्हणतो, मी ऑफिसला चाललो आहे, जाता जाता तुम्हाला कुठे सोडू का? तेव्हा तिथे काव्य म्हणते, मी तुमच्याकडे मदत मागितली आहे का? मग तुम्ही उगाचच का पुढे पुढे करताय? जाईल माझं मी. असं म्हणून तेथून पार्थ निघून जात असतो. परंतु तो जाता जाता म्हणतो की आज कॅबवाल्यांचा आज स्ट्राईक आहे. तेव्हा काव्य विचारते, काय? हे कसं शक्य आहे? त्यांना आज स्ट्राईक करण्याची काय गरज होती? तेव्हा पार्थ म्हणतो, मी कॅब ड्रायव्हर असलो असतो तर मला माहीत झालं असतं, परंतु दुर्दैवाने मी आर्किटेक्ट आहे ना. आता मला ऑफिसला उशीर होतो आहे, जातो मी. पार्थ जात असतो तेव्हा काव्य म्हणते, तुम्ही मला जाता जाता आईबाबांकडे ड्रॉप करा. तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर काव्य आता तिची बॅग रूममधून घेऊन येते व स्वतः काव्याला पाहते आणि ती त्यांच्याकडे रागानेच पाहते. ते विचारते, तुम्ही जोडीने कुठे चालला आहात? तेव्हा पार्थ म्हणतो, आम्ही जोडीने कुठे चाललेलो ना, यांना यांच्या आईबाबांना भेटायचं आहे, मग मी त्यांना तिकडे ड्रॉप करणार आहे. तेव्हा वसू म्हणते, तू असं कसं अचानक निघालीस? सासूला विचारायचं असतं, त्यांची परवानगी घ्यायची असते, मगच निघायचं असतं. तेव्हा काव्य म्हणते, मला नाही पद्धत असं विचारून जायची, कारण मी काव्य आहे. काव्य असं कधीच कोणती कामं विचारून करत नाही, समजलं? आत्ता मला जाऊ द्या. तेव्हा तिथे वसूच्या रागाचा आता पारात चढतो. वसू आता रागानेच त्या दोघांकडे पाहत राहते. तिथे काव्य आता रागाच्या भरात म्हणते की काय हो, तुम्हाला काही कामं नाही आहेत का? उगाचच काळं मांजर बनून आडवं यायचं. तिथे पार्थ आता त्या दोघींची भांडणं थांबवतो आणि तो जरा आवाज वाढवून म्हणतो की काव्या, असं आत्याला काही बोलायचं नाही. तेव्हा वसू म्हणते की तू उगाचच माझी बाजू घेण्याचं नाटक करू नकोस, या मुलीला तर काही अक्कलच नाही आहे. असं म्हणून त्या दोघे भांडणं करत असतात. तिथे पार्थ हा त्यांची भांडणं मिटवण्याचा प्रयत्न करत असतो. तिथे रौम्या म्हणत असते की अगं आई, तू असं का तिला आडवं घेतेस? तिला उगाचच रूढी परंपरा आहे सांगू नकोस, तिला तिच्या पद्धतीने वागू दे ना. असं म्हणत ती आता वसूला समजवत असते. तर तिथे काव्य आता रौम्याकडे पाहतच राहते. तर आता पार्थ खूप चिडतो आणि तो त्यांची भांडणं एकदाची मिटवतो. काव्याही पुढे निघून जाते. मग पार्थ हा लगेचच तिच्या पाठीमागे जातो. वसू ही त्यांच्याकडे रागाने पाहत असते. वसू म्हणत असते, तू त्यांच्यासमोर माझ्यावरती चिडत होतीस का? तू असं का केलंस?
तुला तिचा खूप पुळका येत होता ना, मग आता जा तिलाच खांदा दे. तेव्हा रम्या म्हणते, अगं आई मी नाटक करत होते, ते तुझं नेहमीच चालू असतं. तेव्हा रम्या म्हणते, मी जर तिची बाजू घेतली तरच आमच्या दोघींमध्ये मैत्री होईल, नाहीतर ती मैत्री करण्याच्या लायक देखील आहे का? तर इकडे आता काव्या पार्थच्या गाडीमध्ये पाठीमागे बसलेली असते. इतक्यातच तिथे पार्थ हा काही स्वीट्स घेऊन येतो आणि म्हणतो, सॉरी हा तुम्हाला उगाचच गाडीत इतक्या वेळ बसावं लागलं, पण काय आहे ना, हे दुकान माझं आणि जीवाचं फेवरेट आहे. काही स्वीट्स खायचं असेल तर आम्ही याच दुकानात येतो. तुमच्या आईवडिलांना भेटण्यास जायचं आहे म्हणून काहीतरी खाण्यास घेतलं. तेव्हा लगेचच काव्या रागाने म्हणते, कशाला, काय गरज होती? तेव्हा पार्थ म्हणतो, गरज नाही, माझी हौस म्हणा, कारण कुणाच्या तरी घरी जाताना मला काहीतरी खाण्यास घेऊन जाण्याची सवय आहे. तेव्हा लगेच काव्या म्हणते, आरुषी असं बाहेरचं काही खात नाही आणि आईला तर सवयच नाही आहे. काव्या म्हणते, आता असणार तसं हे वाया जाणार. तेव्हा पार्थ म्हणतो, बाबांना दुधाचे पदार्थ आवडले नाही तर ते खस्त खचोरी खातील आणि आरुषी रसमलाई खाईल. आणि राहता प्रश्न आईंचा, तर खाण्यापेक्षा त्यांची मुलगी त्यांना भेटायला येते आहे याचाच त्यांना खूप आनंद असेल. तेव्हा काव्या म्हणते, चला तुम्हाला उशीर होत असेल ना? हो, उशीर तर होणार आहे. मी जहागीरदार काकांना फोन करून सांगतो. माझ्या फोनला चार्जिंग नाही आहे आणि त्याची बॅटरी डेड झालेली आहे. तर इकडे नंदिनी आता रिक्षाने जात असते. तिला आता काही स्वीट्स म्हणजे पेढे घ्यायचे असतात, म्हणून ती रिक्षावाल्या काकांना म्हणते की, अहो काका, इथे पुढे कुठे मिठाईचं दुकान दिसलं ना तर मग प्लीज थांबवा हा. मग आता ते काका म्हणतात, हो. काही वेळाने तिथे आता एक बाईकवाला येतो आणि लगेचच नंदिनी ज्या रिक्षामध्ये बसलेली असते त्या रिक्षाला आता तो कट मारत असतो. तो सारखंच कट मारत असतो म्हणून आता ते रिक्षावाले काका खूप संतापतात. तिथे नंदिनी देखील खूप घाबरते. तर हा कट का मारतो हे कुणालाच काही समजत नाही. दोघेही खूप घाबरलेले असतात. मग रिक्षावाले काका लगेचच रिक्षा थांबवतात. नंदिनी म्हणते, काय झालं? तेव्हा रिक्षावाले काका म्हणतात, बघा ना हा कसा कट मारून चाललाय. अहो यांना काही कळतं की नाही? यांचं लायसन जप्त करायला पाहिजे. नंदिनी म्हणते, जाऊ द्या काका, तुम्ही चिडू नका जास्त, आपलं चला पुढे. तर आता तो बाईकवाला व्यक्ती तिथे पुढे थांबतो. तर तो दुसरा तिसरा कोणी नसून दीपक असतो आणि तो म्हणत असतो, नंदिनी मी तुझ्या आयुष्यातून कधीही जाणार नाही. जरी तू लग्न दुसऱ्यासोबत केलं असलं तरी तू माझीच आहेस, असं म्हणत तो आता खूप चिडलेला असतो आणि नंदिनीचा बदला घेण्याच्या उद्देशाने तो आलेला असतो. तर आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पार्थ हा म्हणत असतो, मला जीवाला कॉल करायचा आहे, तुम्ही तुमचा फोन देताय का? तेव्हा आता काव्या तिथे खूप घाबरते आणि तिच्या मोबाईलमधील जीवाचा नंबर जीविका म्हणून सेव्ह असतो. पार्थ म्हणतो, तुम्ही करताय ना कॉल? त्यानंतर काव्या लगेचच कॉल करते. पार्थ हा काव्याकडून मोबाईल घेतो. तर दुसरीकडे इकडे जीवा म्हणत असतो की, ही काव्या मला का फोन करत आहे, असं म्हणत तो सारखं फोन कट करत असतो आणि वैतागूनच तो एकदा कॉल रिसीव्ह करतो आणि तो कॉलवरती कोण आहे विचार न करता म्हणत असतो, काय चाललंय तुझं? तुला कळत नाही का आता सगळं संपलेलं आहे? तू कशाला सारखं कॉल करत आहे? असं म्हटल्यावरती पार्थ हा शॉक होतो आणि तो म्हणतो, जीवा? मग तिथे पार्थचा आवाज ऐकून जीवा देखील घाबरतो आणि तो म्हणतो, दादा? तर आता मोबाईलवरती जीवा काय बोलला असेल याचाच विचार काव्या करत असते. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.